काल माझ्या फीडमध्ये एक प्रश्न होता की आम्हाला फुल मॅरेथॉन करायची आहे, तर आम्हाला किती दिवस ट्रेनिंग करण्याची आवश्यकता आहे? हे बघा, आपण कुठल्या वयामध्ये सुरू करतो आहे आणि आपले प्रायोरिटीज काय आहे, आपल्याला वेळ किती आहे, आपण ट्रेनिंगसाठी किती वेळ देऊ शकतो, आपण रिकव्हरीसाठी किती वेळ देऊ शकतो, आपण खाण्यापिण्यावर किती लक्ष देऊ शकतो, या सगळ्या गोष्टींनंतर आपल्याला आपले टार्गेट ठरवायचे आहे. कुणीतरी करतं आहे, कुणाचं तरी बघतो आहे किंवा एक अमुक व्यक्तीने 100 किलोमीटर केले, त्यांनी 150 किलोमीटर केले, हे बघून आपल्याला आपले टार्गेट ठरवायचे नाही आहेत. कारण तो व्यक्ती ज्यावेळेला एवढं मोठं टार्गेट ठरवतो आहे त्यावेळेला तेवढं तो ट्रेनिंगसुद्धा करत असतो. सो आपल्याला कुठलाही डिस्टन्स अचीव करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला साधारण एक विशिष्ट वेळ देणं आवश्यक आहे. सो फॉर 5 किलोमीटर्स यू हॅव टू गिव्ह 3 मंथ्स. त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्ही ज्यावेळेला 5 किलोमीटर नॉन स्टॉप करू शकाल त्यानंतर आपण 10 किलोमीटरवर जाऊ शकतो नेक्स्ट 3 मंथ्स. त्यानंतर पुढचे 3 महिने आपण 21 किलोमीटरसाठी ट्रेन करू शकतो. ऑर माय ॲडवाईस वुड बी 10 किलोमीटरचं टायमिंगवर फोकस करा आणि देन ज्यावेळेला तुमचं 1 वर्ष कंप्लीट होतं त्यावेळेला तुम्ही 21 किलोमीटर टार्गेट करू शकता. सो 21 किलोमीटर्सच्या 2-3 इव्हेंट ज्यावेळेला तुम्ही कम्फर्टेबली कराल की 21 तुम्ही करताय त्यानंतर तुम्हाला सोरनेस नाही, बॉडी पेन नाही आहे, तुम्ही आल्यानंतर फ्रेश असता, दिवसभर तुम्ही कामाच्या कंडिशनमध्ये आहात, अशा वेळेला मग आपण ट्रेनिंग सुरू करून 42 किलोमीटरसाठी टार्गेट करू शकतो. त्याला ॲटलिस्ट 6 मंथ्स द्यावे लागतात. मोर टाईम इज बेटर. कारण आपले हार्ट स्ट्रॉंग व्हायला, बोन स्ट्रॉंग व्हायला, मसल स्ट्रॉंग व्हायला, मेंटली आपली तेवढी स्ट्रेंथ गेन व्हायला आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. सो विदिन 3 मंथ्स यू कॅन डू 5K, त्यानंतर 10K, विदिन अ इयर यू कॅन डू 21 किलोमीटर्स अँड 2 इयर्स यू कॅन डू 42 किलोमीटर्स. सो दिस विल व्हॅरी पर्सन टू पर्सन. अल्ट्रा रन्स करायचे असतील तर 42 किलोमीटर्स किंवा फुल मॅरेथॉन्स ज्यावेळेला आपण 3, 4, 5 कम्फर्टेबली करून घेऊ शकतो त्यानंतर आपण अल्ट्रा डिस्टन्स टार्गेट करू शकतो. ऑल सेड अँड डन फिटनेससाठी मॅरेथॉन्स आणि अल्ट्रा मॅरेथॉन्स करणं गरजेचं नाही. 5 or 10 kilometers is perfect distance if you're targeting fitness. आणि यामध्ये फक्त रनिंग करणं नाही, स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा रनर्स स्ट्रेंथ ट्रेनिंग मिस करतात. त्यांना वाटतं रनिंग करूनच आपल्याला तेवढं स्ट्रेंथ मिळणार आहे. बट मसल्स आणि जॉईंटना स्ट्रेंथनिंग करण्यासाठी, मसल लॉस रोखण्यासाठी आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं आवश्यक आहे. सो ॲट एनी एज तुम्हाला 5 ते 10 किलोमीटर रन करता यायला हवं. त्याच्या पुढचं अंतर ही तुमची चॉईस आहे. तुमची वेळ, तुमचं डेडिकेशन, अवेलेबिलिटी, रिकव्हरी टाईम, तुम्ही किती त्याच्या मागे पॅशनेट आहात यावर डिपेंड करतं. बट विदाऊट ट्रेनिंग एनी डिस्टन्स मोर दॅन 10 किलोमीटर्स इज नॉट ॲडवायझेबल. कोणीतरी करत आहे, कोणाला तरी फॉलो करतो आहे, कोणीतरी तेवढं डिस्टन्स करत आहे, रेग्युलरली ते 30-40 किलोमीटर पळत आहेत, दॅट डझंट मीन यू शुड डू इट. ते त्यांच्या प्रायोरिटीजप्रमाणे करत आहेत. तुमच्या प्रायोरिटीज तुम्ही सेट करा अँड देन हॅव अ टार्गेट फॉर युअर सेल्फ. स्टे फिट, स्टे हेल्दी. थँक्यू सो मच.